सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्काराचे वितरण। गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने राज्यात गटशेतीचे नवीन धोरण आणू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीचे मोठे आंदोलन पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू, गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत योगदान देता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप 2024 पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते। या प्रसंगी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आदी उपस्थित होते। पाणी फाउंडेशनच्या लोकांमध्ये जलसंधारणाच्या कामांची चुरस निर्माण केली, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी पाण्याचे काम पुढे नेले आहे। अंतिम फेरीतील सर्व गटांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख। यावेळी फार्मर कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व 25 शेतकरी गटांना राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। पाणी फाउंडेशनचे काम संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आमिर खान यांचे अभिनंदन केले। सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।